नमस्ते. खूप दिवसांनी परत व्हिडिओ करते आहे. प्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. देवाची तुमच्यावर आशीर्वाद असो, तुमची हेल्थ चांगली असो आणि पीसफुल माइंड असो. अच्छा, हेल्थ आणि पीसफुल माइंडसाठी आपण स्वतः काय करू शकतो, तर त्या दोन गोष्टी. एक, कोण आपल्याकडे हेल्प मागायला आला तर त्याची हेल्प मनापासून करा. एहसान करून मदत करू नका, मनापासून मदत करा आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन की रिटर्नमध्ये तो माझी मदत करेल. आणि एक लक्षात ठेवा, हा कोणाची मदत, कोण आपल्याकडे मदत मागायला आला आणि आपण करतोय, हे कर्मांच्या सिद्धांतावर चालतं. तो आपल्याकडे मदत मागायला आला म्हणजे वी ओ टू हिम, म्हणून आपल्याकडे तो मदत मागायला आला. आपण ती मदत करावी आणि विसरावं. कधी अशी वेळ आली आणि त्या माणसाने आपली मदत नाही केली तर त्याचा विचार नाही करायचा, कारण तो त्याचा कर्माचा फल आहे. सो विदाऊट एनी एक्सपेक्टेशन मदत करा आणि विसरून जा. कोणी तुमची मदत केली तर ते आयुष्यभर विसरू नका. बी ग्रेटफुल टू हिम. दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यात आपण ज्या मुकामवर पोचतो ते आपण मी पोचलो, मी केलं असं नसतं. आपल्याला त्या मुकामवर पोचवायला खूप जणांची मेहनत असते. सो बी ग्रेटफुल त्या सगळ्या लोकांसाठी. तुम्हाला साधीशी गोष्ट सांगेन, सकाळपासून जो दूधवाला दूध द्यायला येतो ना, तिथपासनं तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही ग्रेटफुल राहा. आणि हे जर तुम्ही तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आणलं ना, तर 100% सांगते, यू विल बी ॲट पीस ऑलवेज. आणि आपल्याकडे मेंटल हेल्थ हा जो फॅक्टर आहे ना, तो खूप वेळेला नजरअंदाज केला जातो, त्याला काही महत्त्व दिलं नाही जात. पण हे अशी आपली प्रॅक्टिस ठेवल्यावर की मदत केली तर विसरून जा आणि कोणी आपली केली तर कायम लक्षात ठेवा. हे जर तुम्ही करणं तुमच्या रोजच्या जीवनात आणलं तर तुमची मेंटल हेल्थ पण उत्तम. तुम्हाला असं हे शब्दांवर वाटत असेल की असं कसं शक्य आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, तुम्ही स्वतः अनुभवाल. सो बी ग्रेटफुल. मदत करा विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. आणि तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांनाही लहानपणीपासून सवय लावा. त्यांना सवय लावणं सोपं आहे, तर त्यांच्या पुढच्या पीसफुल माइंडसाठी आपल्याला काही काळजीच करावी लागणार नाही. ते व्यवस्थितच असते, कारण आपण आजपासून ते प्रयत्न केलेले आहेत. सो आज मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. त्या दोन गोष्टी जीवनात म्हणजे अंमलात आणा आणि सुखी व्हा. धन्यवाद. भेटूया लवकर. थँक्यू.